महाराष्ट्रात वारंवार उघडकीस येत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात काँग्रेस पक्षाने प्रकाशा येथे रास्ता रोको आंदोलन केले. बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. काँग्रेसच्या वतीनं आयोजित या आंदोलनात युवक काँग्रेस व राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यातील स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियांमध्ये सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वर्षानुवर्ष मेहनत घेऊन परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरत असल्याने सरकारने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांसह संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. आंदोलनानंतर शहादा तहसीलदार संभाजी पाटील, पोलीस उपअधीक्षक सुभाष भोये, तालुका पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी निवेदन सादर केले.